शरद पवार साहेबांची बाईट असेल, अमित शहा साहेबांचं मुंबईमध्ये येणं असेल, एकनाथराव शिंदेचं दरेगावला जाणं असेल, पुण्यातून तातडीनं अजित पवार मुंबईत येणं असेल, याच्या सगळ्या घडामोडी घडता आहे। गणपतीच्या आधी फडणवीस सरकारचं विसर्जन होऊ शकतं, मग केंद्राच्या माध्यमातून हा तिढा सुटण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न होईल। सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये गणपती उत्सव सुरू आहे, मग तो खेड्यापाड्यामध्ये असेल, छोट्या मोठ्या शहरामध्ये असेल, पुण्यासारख्या मोठ्या शहरामध्ये असेल, आणि त्याच्यापेक्षाही मोठ्या प्रमाणात उत्सव जिथे साजरा होतो तो म्हणजे कोकणात अर्थात मुंबईमध्ये। मग लालबागचा राजा असेल किंवा इतर गणपती असतील तिथलचे, त्या ठिकाणी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पाहुणे सुद्धा भेटीसाठी येतात। मुंबई हे महाराष्ट्राचं नाक आहे, मुंबई हे भारताची आर्थिक राजधानी आहे, आणि त्या ठिकाणी मुख्यमंत्री बसतात, त्यांचं मंत्रिमंडळ असतं, आणि मुंबईचं नाक दाबण्यासाठी मराठा योद्धे मनोज जरांगे पाटील हे मुंबईमध्ये आझाद मैदानावर दाखल झालेले आहेत, आणि त्यांच्यासोबत त्यांचे लाखो अनुयायी अर्थात लाखो आंदोलक सुद्धा सध्या मुंबईमध्ये वास्तव्यास आहेत, आणि त्यांच्यामुळे मुंबईकरांना त्रास होतोय अशा पद्धतीच्या बातम्या प्रसारित केल्या जात आहेत। परंतु याच्यामध्ये अनेक वाहिन्यांनी अशा बातम्या चालवल्या आहेत, त्यांचे स्पेशल रिपोर्ट आहेत की त्यांचं म्हणणं आहे की गणपतीचं विसर्जन आणि फडणवीस सरकारचं विसर्जन हे सोबत होणार, किंबहुना गणपतीच्या विसर्जनाच्या आधी फडणवीस सरकारचं विसर्जन झालेलं दिसेल, अशा पद्धतीचे काही बातम्या व्हायरल होत आहेत। तर एकंदर सरकार आणि मराठा आरक्षणातला डायलॉग आणि हे ज्या बातम्या व्हायरल होत आहेत याच्यामध्ये किती तथ्य आहे यावर आपण थोडक्यात बोलूयात। नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील। पहिल्या वेळेस जेव्हा जरांगे पाटील मुंबईला गेले होते आणि नवी मुंबईला सरकारच्या शिष्टमंडळानं भेट घेतली होती, आश्वासन दिलं होतं आणि त्यांना परत यावं लागलं होतं। त्याच्यानंतर मध्यंतरी असं त्या ठिकाणी सरकार किंवा त्यातल्या यंत्रणेला वाटलं की मनोज जरांगेंच्या मागे जो काय समाज होता तो आता त्या प्रमाणात राहिलेला नाही, त्याच्यामुळे मनोज जरांगे मुंबईत आले तरी आपण त्यांना आता कळटवू शकतो, अशा पद्धतीचा सरकारचा एक मानस होता। परंतु ते सरकारचं ते जजमेंट होतं किंवा सरकारचं ते गेसिंग होतं, ते फेल ठरलं, आणि पहिल्या तुलनेमध्ये उत्स्फूर्त पद्धतीनं प्रतिसाद या मनोज जरांगे पाटलांना मिळाला, आणि भगवं वादळ, एक मराठ्यांच्या आरक्षणाचं भगवं वादळ ही मुंबईमध्ये येऊन धडकलं। हायकोर्टाने एका दिवसाची परमिशन दिली, त्याच्यानंतर परत ती परमिशन वाढून दिली, आणि आता ते बिमुदत आंदोलनाला बसलेले आहेत। आणि जरांगे पाटलांनी भूमिका घेतलेली आहे की गोळ्या घाला, मारा, परंतु आता इथून माघार घेणार नाही, आणि आरक्षण घेऊ ते ओबीसीतनच घेऊ, अशा पद्धतीची त्यांची भूमिका आहे। आता ह्या ज्या बातम्या प्रसारित होत आहेत की फडणवीसांचं सरकार गणपतीच्या विसर्जनाच्या आधी त्याचं विसर्जन होणार, याच्यामध्ये काय तथ्य आहे, कशाच्या आधारावर ह्या बातम्या चालतात किंवा कशाच्या आधारावर हे मीडियावाले या लोकांना चर्चेमध्ये घेतात आणि ते त्याच्यावर चर्चा करत लोकांचा टाइमपास करतात। खऱ्या अर्थानं जी मराठा समाजाची किंवा मराठा आरक्षणाची उपसमिती आहे, त्या उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटील आहेत, आणि त्या उपसमितीला कॅबिनेटचा त्या ठिकाणी दर्जा आहे। म्हणजेच काय, त्या उपसमितीनं घेतलेला निर्णय म्हणजेच कॅबिनेटनं घेतलेला निर्णय, असं समांतर त्या गोष्टी आहेत, आणि ती समिती जरांगे पाटलांच्या संपर्कामध्ये आहे। आणि जी न्यायमूर्ती शिंदे समिती एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री असताना तयार झालेली, ती सुद्धा त्यांचं शिष्टमंडळ सुद्धा जरांगे पाटलांना भेट देऊन आलेलं आहे। त्याच्यानंतर पुढचा विषय म्हणजे काय, मुख्यमंत्र्यांनी याच्यावर प्रतिक्रिया जरी दिली असली की ओबीसीच्या आरक्षणाबाबतीत तडजोड होणार नाही, ओबीसीवर अन्याय होणार नाही, किंवा ओबीसीच्या आरक्षणाला धक्का आम्ही लागू देणार नाही, मग त्यांनी पुढचं जे वाक्य होते की संविधानाच्या चौकटीत बसणार किंवा संविधान कायद्याच्या चौकटीत बसणार, अशा पद्धतीचं आम्हाला काय काय करता येईल याच्यावर आमच्या समित्या, आमच्या सगळ्या गोष्टी आम्ही त्याच्यावर विचार मंथन करत आहोत। आणि ज्या पद्धतीनं जरांगे पाटलांनी भूमिका मांडलेली की आता माघार नाही, तर त्या पद्धतीनं त्यांना तशा पद्धतीनं काय देता येईल याच्यावर सरकार आधी विचार करत आहे, आणि या सगळ्यानंतर पुढच्या ज्या गोष्टी आहेत त्या घडतील। सध्या जे चाललेलं आहे ते जे सरकारद्वारे मुख्यमंत्री महोदय असतील किंवा मंत्रिमंडळ असेल, या सगळ्यांच्या माध्यमातून सिच्युएशन अतिशय संयमानं, अतिशय शांततेनं हँडल करणं सुरू आहे। त्याच्यामध्ये पोलीस प्रशासन असेल, या सगळ्या गोष्टी असतील की मराठा समाजाचं जे आंदोलन सुरू आहे त्याच्यावर कुठेही लाठी हल्ला आतापर्यंत झाला नाही, आणि काही गोष्टीचा अपवाद आपण लक्षात घेऊ शकतो की त्यांना एवढ्या मोठ्या पद्धतीनं समाज या ठिकाणी आलाय, मुंबईकरांची कोंडी होते, आणि त्याच्यामुळे याच्यातला काही समाज परत गेला पाहिजे, यासाठी सरकारनं मग ते पाणी बंद करणं असेल किंवा खाऊ गल्ल्या बंद करणं असेल, हा मूर्खपणा सरकारनं नक्कीच केलेला आहे। तो करायला पाहिजे नव्हता, कारण की त्या मुंबईमध्ये जाणारं दूध, त्या मुंबईमध्ये जाणारा भाजीपाला, त्या मुंबईमध्ये जाणारे फळं, या सगळ्या गोष्टी हाच मराठा समाज
हाच ओबीसी समाज, हाच इकडचा गावखेड्यातला माणूस तिकडे पुरवत असतो, हा गावखेड्यातला माणूस इकडे घाम गाळत असतो, तेव्हा तिकडे त्यांच्या घरामध्ये चकचकीत असं पॉलिश अन्न तयार होत असतं. याची जाण आणि भान मुंबईकरांनी, मुख्यमंत्र्यांनी, या सगळ्या लोकांनी ठेवलं पाहिजे. आता ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत तर सरकारचा जरांगे पाटील आणि त्यांच्या समर्थकांनी, त्यांची जी टीम आहे त्यांच्यासोबत चांगलं कोलॅबरेशन आहे, त्यांचं डायलॉग सुरू आहे आणि त्यातनं ते मार्ग काढतील. शरद पवार साहेबांची बाईट असेल, अमित शहा साहेबांचं मुंबईमध्ये येणं असेल, एकनाथराव शिंदेचं दरेगावला जाणं असेल, पुण्यातून तातडीनं अजित पवार मुंबईत येणं असेल, याच्या सगळ्या घडामोडी घडत आहेत. तर याच्यामध्ये बाकी सगळ्या गोष्टीपेक्षा मुंबई ही आर्थिक राजधानी आहे, मुंबई महाराष्ट्राचं नाक आहे आणि ते नाक जर सध्या कोणा दाबलं असेल तर त्या नाकावर पाय हा मनोज जरांगे पाटलांनी दिलेला आहे. आणि खऱ्या अर्थानं त्यांनी जो लढा दिलेला आहे आणि त्यांच्या मागे जो उत्स्फूर्त पद्धतीनं मराठा समाज उभा राहिलेला आहे आणि त्यांना सरकारला मॅनेजही करता येत नाहीये, म्हणजे सोडलं तर पळतंय आणि धरलं तर चावतंय, अशा पद्धतीची परिस्थिती मुख्यमंत्र्यांची आहे. परंतु अशाही परिस्थितीमध्ये कुठेही त्या आंदोलनाला हिंसक वळण त्या ठिकाणी प्राप्त होणार नाही याचीही ते काळजी घेत आहेत, कुठे लाठी हल्ला होणार नाही याचीही ते काळजी घेत आहेत. कारण की त्यांना हे माहिती आहे की जर असं जर झालं काही तर 100% आपलं गणपतीच्या आधी फडणवीस सरकारचं विसर्जन होऊ शकतं. परंतु सध्या ती परिस्थितीच नाहीये. त्याचबरोबर भाजपने स्पष्ट करून पुढे सांगावं की तुम्हाला ओबीसीतून मराठा आरक्षण मान्य आहे का. उबाठा, शिंदे, अजित पवार, काँग्रेस आणि इतर जे काही महत्वाचे पक्ष आहेत, मनसे, सगळे या सगळ्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगणं गरजेचं आहे की आमचा पाठिंबा आहे किंवा नाही. सध्या काय होतं, जे मराठा बहुल मतदारसंघ आहेत ते लोकप्रतिनिधी मनोज जरांगे पाटलांना भेटतायत. त्यांना असं वाटतं की इथं मोठ्या प्रमाणात मराठ्यांचं मतदान आहे, इतर मतदान नाही पडलं तरी आपलं शिजतंय, तेच लोक भेटतायत. परंतु बाकी सगळ्या पक्षांनी त्यांच्या भूमिका मांडणं गरजेचे आहेत. सर्व पक्षीय बैठक याच्यावर मुख्यमंत्री साहेबांनी बनवलं गरजेचे आहे आणि त्याच्यावर विचारमंथन करून फक्त हा मुद्दा राजकारणाचा होता कामा नये. हा अस्मिता आहे. मराठी समाज, मराठा समाज अनेक वर्षापासून त्या आरक्षणासाठी मागणी करतो आहे आणि आर्थिक मागासलेपण 100% आहे आणि आर्थिक मागासलेपण हे सामाजिक मागासलेपण सुद्धा आणतंय. या सगळ्या गोष्टीचा विचार होणं गरजेचं आहे. मला तरी असं वाटतं की ज्या पद्धतीने एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री असताना तेव्हा ज्या कुणबीच्या मोठ्या प्रमाणात नोंदी दिल्या गेल्या होत्या तशाच मागच्या दारानं कुणबीच्या नोंदी देणं सुरुवात करतील आणि त्याच्यामुळं जो समाजाचा रोष आहे तो रोष सरकार कमी करायचा प्रयत्न करेल. सध्या तरी असंच दिसतं आहे आणि कदाचित मला असं वाटतं हे जर खूप चिघळायला लागलं तर मुख्यमंत्री हे केंद्राला पाचारण करतील आणि मग केंद्राच्या माध्यमातून हा तिढा सुटण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न होईल. परंतु शेवटच्या क्षणापर्यंत शांततेच्या मार्गानेच हा तिढा सोडवण्याचा प्रयत्न सरकार करणार आहे आणि मग त्याच्यानंतर कुठेतरी सर्वपक्षीय लोकांना घेऊन यातून तोडगा निघणार आहे. परंतु हा शेवटचा तोडगा असणार आहे हे तर मनोज जरांगे पाटलांनी सांगितलेलं आहे आणि ते तितकंच सत्य आहे. कारण की कोट्यावधी समाज त्या माणसाच्या मागे आहे. तुम्हाला काय वाटतं? लिहा कमेंट्समध्ये. धन्यवाद.